मकर संक्रांतीला मेकअप करायचा आहे पण मेकअपच करता येत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मकर संक्रांतीला जर तुम्हाला छान मेकअप लुक करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला मेकअप करता येणार आहे. नमस्कार, मी प्रियंका. या चॅनलवरती तुम्हाला साडी ड्रॅपिंग, मेकअप, ब्युटी, फॅशन सगळ्या व्हिडिओ पाहायला मिळतील, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मेकअप करण्याच्या अगोदर आपल्याला चेहरा छान फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतरच मेकअप करायला बसायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचं आहे. मी इथं लॅक्मेचं मॉइश्चरायझर वापरलेलं आहे. तुमच्याकडे जे आहे, जे तुम्ही डेली यूजमध्ये वापरता किंवा मग लहान मुलांचं मॉइश्चरायझर असतं ते वापरलं तरी चालतं. फक्त मॉइश्चरायझर लावताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही. भरभरून मॉइश्चरायझर लावायचं, जेणेकरून तुमचा मेकअप छान चेहऱ्यावरती टिकून राहील आणि चेहरा छान प्रेप होईल त्यासाठी. त्यानंतर आपण मकर संक्रांतीला बाहेर जातो, त्यामुळं सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. सनस्क्रीन हे तुमच्या प्रोटेक्शन करतं चेहऱ्याचं, सन टॅनिंग होते त्यापासून वाचवतं, त्यामुळं सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. त्यानंतर प्रायमर. आता इथे मी स्विस ब्युटीचं प्रायमर घेतलेलं आहे. हे 2-in-1 आहे. हायलायटिंगसुद्धा करतं आणि प्रायमरसुद्धा आहे. तर हे माझं ऑलमोस्ट फेवरेट आहे, त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवलेलं आहे आणि हेच मी जास्त करून वापरते. चेहऱ्यावरती छान ग्लो येतो, तुम्ही पाहू शकता. आणि प्रायमर तुम्हाला जिथे तुमचे ओपन पोर्स आहेत, जसं की नाकाच्या साईडला किंवा मग कपाळावरती, ओठांच्या खाली, जिथे तुम्हाला ओपन पोर्स, ब्लॅक हेड्स आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला चांगलं लावायचे, जेणेकरून तुमच्या स्किनमध्ये अजिबात मेकअप जाणार नाही. चेहरा छान ग्लोईंग होईल, मेकअप ग्लोईंग दिसेल आणि जास्त वेळ टिकून राहील. त्यासाठी प्रायमर तुम्हाला लावायचं आहे. तुम्ही पाहू शकता चेहरा छान किती ग्लोईंग आणि हायलाईटसुद्धा करत आहे. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जर तुम्हाला पिंपलचे डाग असतील, वांग असेल किंवा मग डार्क सर्कल असतील किंवा मग बऱ्याच जणांना ओठांच्या साईडला सुद्धा काळा भाग असतो, अशा ठिकाणी तुम्हाला करेक्टर वापरायचं आहे. आता जर याच्यामधले जर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही करेक्टर नाही वापरलं तरी चालतं, पण मला थोडेसे डार्क सर्कल वाटतात, पिंपलचा एक डाग आहे आणि ओठांच्या साईडला थोडासा काळा भाग वाटतो, त्यामुळे मी करेक्टर वापरलेला आहे. तुम्हाला जर असे डाग नसतील तर तुम्ही नाही वापरलं तरी चालतं. त्यानंतर हाताच्या बोटांनी ब्लेंड करा. जर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल तर त्याने केलं तरी चालतं, पण करेक्टर लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण स्किन टोन एकसारखी दिसते, अजिबात डार्क सर्कल दिसत नाही किंवा मग तुमचे पिंपलचे डागसुद्धा दिसणार नाहीत. आणि त्यानंतर आपल्याला फाउंडेशन वापरायचं आहे. फाउंडेशन लावताना नेहमी तुमच्या स्किन टोनप्रमाणेच वापरा. तरी मी इथे फॉरएव्हर 52चं फाउंडेशन घेतलेलं आहे. जर तुम्हाला एक नॅचरल लुक पाहिजे असेल तर एकच ड्रॉप घ्या आणि जर थोडासा हेवी मेकअप पाहिजे असेल तर 2 ड्रॉप घ्या. मी 2 वेळा पंप केलेला आहे आणि ते मी फाउंडेशन माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती डॉट अगोदर लावून घेतलं आणि त्यानंतर ओल्या ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंगला थोडासा वेळ द्या. त्यानंतर कन्सिलर मी स्विस ब्युटीचं वापरलेलं आहे. बरेच जण असं करतात की कन्सिलर पूर्ण चेहऱ्यावरती लावतात, तर तसं न करता डार्क सर्कल म्हणजे डोळ्यांच्या खाली, तुमच्या ॲब्रोच्या दोन्ही साईडला, कपाळावरती, ओठांच्या खाली, हायलाईट पॉईंटवरती तुम्हाला कन्सिलर वापरायचं आहे. आणि कन्सिलर लावल्यानंतर जिथे तुम्ही लावलं आहे तिथंच ब्लेंड करा, पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करू नका. पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड केलं तर तुमच्या चेहऱ्याचा शेप हा व्यवस्थित दिसणार आहे, मेकअपसुद्धा व्यवस्थित दिसणार नाही. आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता जिथे मी लावले तिथेच ब्लेंड करते, अजिबात इकडे तिकडे ब्लेंड केलेलं नाही. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण ब्लेंडिंग केल्यानंतर माझं अजिबात हेवी किंवा मग वेगळं काही असं वाटत नाही आहे. त्यानंतर आपल्याला कॉम्पॅक्ट लावायचे आहे. कॉम्पॅक्ट लावताना पण बरेच जण हे चूक करतात की पूर्ण खूप भरभरून कॉम्पॅक्ट पावडर लावतात. तसं केलं ना तर तुमचा फाउंडेशन पूर्ण फाटल्यासारखं वाटतं, मेकअप अजिबात छान ग्लोईंग दिसत नाही, फाटल्यासारखा वाटतो. त्यानंतर खूप केकी दिसतो. त्यामुळं फक्त एकदा पावडर घ्यायची आणि तीच पूर्ण चेहऱ्यावरती लावायची. जर तुम्ही जास्त पावडर लावली तर तुमचा मेकअप पूर्ण केकी दिसतो. त्यानंतर ब्लश, वेट अँड वाईल्डचा मी ब्लश घेतलेला आहे. याचा शेड आहे वाईन आणि एकदम नॅचरल वाटतो. आजपर्यंतचा माझा फेवरेट ब्लश आहे हा. अजिबात हेवी असा वाटत नाही आणि पावडर पॅलेटमध्ये पावडर ब्रश आहे हा, अजिबात असा लिक्विड वगैरे ब्लश नाही. तर तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल लुक येतो.
ब्लश लावताना पण बरेच जण चूक करतात. असं सीमध्ये, जसं की गालावरून डोळ्यांच्या तिथपर्यंत असा सीमध्ये ब्लश लावायचा असतो. बरेच जण पूर्ण गालावरती लावतात, त्याच्यामुळे ते गाल खूप मोठे मोठे दिसतात. तर तसं न करता असा सी टाईपमध्ये ब्लश लावा. त्यानंतर ब्लश लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता चेहरा किती फरक दिसतोय चेहऱ्यामध्ये. त्यानंतर आय मेकअपसाठी माझ्याकडे एकदम नॅचरल कलर जो असतो तो मी घेतला आणि पूर्ण डोळ्यांवरती अप्लाय केलेला आहे. आणि एकदम आय मेकअप करताना एकदम फेंट कलरपासून स्टार्ट करायचा. आता त्यानंतर थोडासा डार्क ब्राऊन घेतला मी आणि तो मी आपली जी डोळा झाकल्यानंतर जी रेष पडते किंवा मग जिथे फुलगा पडतो त्या ठिकाणी आपल्याला हा कलर लावून घ्यायचा आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, सगळा कलर पूर्ण डोळ्यावरती लावलं ना, डार्क कलर तो आय मेकअप व्यवस्थित वाटत नाही आणि जरी चुकला तरी आपल्याला तो व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळं फेंट कलरपासून स्टार्टिंग करा. त्यानंतर त्याच्यापेक्षा डार्क कलर घेतला आणि तो मी माझ्या पूर्ण डोळ्यावरती लावलेला आहे. माझ्याकडे गोल्डनमध्ये ग्लिटर किंवा मग गोल्डनमध्ये असा आयशॅडो म्हणू शकता तुम्ही, तो मी घेतलेला आहे शिमर शेड आणि तो मी माझ्या हाफ डोळ्यांवरती अप्लाय करणार आहे. पूर्ण डोळ्यांवरती नाही, फक्त हाफ डोळ्यांवरती अप्लाय करणार आहे. जो मी डार्क ब्राऊन घेतला होता कलर तोच मी माझ्या डोळ्यांच्या खालीसुद्धा अप्लाय करणार आहे. त्यानंतर दुसरा आय मेकअप करून घेतला आणि त्यानंतर NYBचं हे माझ्याकडे आयलायनर आहे ते मी वापरणार आहे. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा मग काजळ पेन्सिल आहे तीच तुम्ही आयलायनर म्हणून लावली तरी चालते. NYBचंच हा काजळ आहे, खूप जास्त डार्क आहे, पटकन स्मच होतं. फक्त त्याला लावताना व्यवस्थित लावा, कारण ते खूप पटकन पसरतं सुद्धा आणि लागलं पण खूप पटकन जातं. त्यामुळे खूप जपून वापरावं लागतं. इकडे तिकडे लागलं तर लगेच ब्लॅक होतं. त्यानंतर आपण आयलॅशेस लावणार नाही, त्यामुळे फक्त लॅशेस कर्ल करून घेतला आणि त्याला छान मस्कारा लावता येतो आणि डोळेसुद्धा खूप मोठे दिसतात लॅश कर्ल केल्यानंतर. त्यानंतर मेबिलिनचा इथे मी हाय कोटचा मस्कारा वापरलेला आहे, वॉटरप्रूफ आहे, खूप छान आहे. त्यानंतर आपले ज्या लॅशेस असतात त्या खूप अशा दाट वाटतात हे लावल्यानंतर. मस्कारा लावायला अजिबात विसरू नका, कारण डोळे खूप छान आणि उठावदार मोठे दिसतात. त्यानंतर ADSची माझ्याकडे ही ॲब्रो पेन्सिल आहे. तुमच्याकडे तुम्हाला जी आवडते, म्हणजे ब्राऊन वापरत असाल तर ब्राऊन वापरा, ब्लॅक वापरत असाल तर ब्लॅक वापरली तरी चालते. फक्त ब्राऊन कलरची असते ती नॅचरल वाटते, पण मी आज ब्लॅक कलरची वापरलेली आहे. कुठलीही ॲब्रो पेन्सिल वापरा, फक्त ॲब्रो जास्त डार्क करू नका. डार्क केल्यानंतर त्या खूप आर्टिफिशियल वाटतात. त्यामुळं आणि जर तुमच्याकडे असा स्पूली ब्रश असेल तर तो नक्की फिरवा, याने खूप नॅचरल वाटतं आणि एक नॅचरल लुक येतो. तुम्ही पाहू शकता एका साईडचे मी ॲब्रो फिल केलेले आहेत आणि एका साईडच्या केलेल्या नाही आहेत. आता त्यानंतर आपल्याला कुठलीही एक लिपस्टिक जी तुम्हाला आवडते ती लावायची, पण मी मकर संक्रांतीला ब्लॅक साडी आपण जास्त करून घालतो, त्याच्यावरती रेड लिपस्टिक खूप छान वाटते, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हायलायटिंगसाठी मी मार्चचं हे हायलायटिंग पॅलेट घेतलेलं आहे, त्याच्यामधला गोल्डन शेड घेतला. दोन्ही गालावरती, नाकावरती, कपाळावरती, ओठांच्या खाली आणि नाकाच्या खालीसुद्धा थोडासा लावायचा आहे. जिथे तुमचे हाय पॉईंट आहेत तिथे लावा. त्यानंतर मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी आपल्याला मेकअप सेटिंग स्प्रे नक्की वापरायचा आहे, कारण मकर संक्रांतीला आपण बाहेर जातो, उन्हात जातो, घाम येतो, जास्त वेळ आपण बाहेर असतो, त्यासाठी सेटिंग स्प्रे नक्की वापरा. त्यानंतर ज्वेलरी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा मेकअप लुक असा दिसतो. अगदी सोप्या पद्धतीने आहे, अजिबात जास्त काही केलेलं नाही. आय मेकअपसुद्धा एकदम नॅचरल आहे, अगदी झटपट होईल. आणि तुम्हाला हा मेकअप लुक जर आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.